आज आपण ख्रिश्चन दफनभूमी शिरूर शहरालगत आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर बऱ्याचशा ख्रिश्चन बांधवांचं नगर प्रशासनाने जे वेळोवेळी या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे किंवा हा जो दफनभूमीचा भाग आहे त्याच्याकडे नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी ध्यान दिलेलं नाही, लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे काही आपले ख्रिश्चन बांधव आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेने आम्हाला बऱ्याचशा सुखसुविधांपासून वंचित ठेवलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं या ठिकाणच्या काय समस्या आहेत। प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपण जर चारी बाजूला जर का नजर फिरवली तर आपल्याला ही कोणत्या अँगलनी दफनभूमी वाटते पहिल्यांदा आपणच हे ठरवायचं, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, नगरपालिकेने आमच्यासाठी काय केले, ख्रिश्चन बांधवांसाठी जे इथले जे प्रस्थापित आहेत, जे वर्षानुवर्षे इथं राहतात, त्यांचे कायम नगरपालिकेला आपला कर असेल, सगळं असेल, जे वेळोवेळी भरत आहेत। तर आमच्या समाजासाठी जर काही करायचं झालं तर नगरपालिकेने पिछाहाट इतक्या वर्ष का घेतलेली आहे? गेली 15 वर्षापूर्वी फक्त आम्हाला एक कंपाऊंड बांधून दिलेलं आहे नगरपालिकेने। आज आमच्या बऱ्याचशा जागांवर ह्या ख्रिश्चन दफनभूमीच्या बाहेर सुद्धा अतिक्रमण झालेली आहे। आम्ही वारंवार त्यांना अर्ज करतो, आम्ही वारंवार त्या लोकांना वेगळ्या ह्या साफसफाईसाठी म्हणा, इथं लाईट व्यवस्थेसाठी म्हणा, वारंवार नगरपालिकेला खूप वेळा अर्ज केलेले आहेत, पण अक्षरशः अर्जांना केराची टोपली दाखवलेली आहे। आता तुम्ही पाहताल, जर अशा समयी जर आपण इथं आल्यानंतर एक भयानक वातावरण आहे। आज इथं एक नळाचं कनेक्शन नाही, एक लाईटचं सुद्धा कनेक्शन नाहीये। आज आम्ही त्यांना सांगितलंय आमची विधी करण्यासाठी आम्हाला इथं एक शेड बांधून द्या, एक हॉल बांधून द्या, त्याचे सुद्धा आमचे अर्ज नगरपालिकेकडे काही वर्षापासून प्रलंबित आहेत। पण नगरपालिकेने प्रत्येक गोष्टीकडे कायम डोळे झाक केलेले आहे। तर आमचा स्पष्ट मत आहे की नगरपालिकेने ख्रिश्चन दफनभूमीलाच काय तर ख्रिश्चन समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं नाही। त्यांच्यावर अक्षरशः त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे। तर आम्ही तुमच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आता तरी नगरपालिकेने जाग यावी आणि आम्ही सुद्धा संपूर्ण समाज हा नगरपालिकेच्या अधीन आहे, हा सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये येऊन काम करणारा वर्ग आहे। तर आमची तुमच्या मार्फत आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी ही आजूबाजूची परिस्थिती पाहावी आणि ही परिस्थिती कमीत कमी बदलण्यासाठी कमीत कमी त्यांनी पुढे यावं, काही पावलं उचलावी आणि आम्हाला ज्या इथं मूलभूत सुखसुविधा आहेत, ज्या आमच्या हक्काच्या आहेत, त्या अल्पसंख्याकाच्या निधीच्या मार्फत त्यांनी आम्हाला करून द्याव्या। आणि निधीची जर तुम्ही म्हणताल तर मागच्या वेळेस आम्हाला इथं रोडची जी आम्हाला जो बनवून दिला इथं, तर आमच्यासाठी जो रोड बनवलाय तो रोड आमच्यासाठी तर वापरात कमी, पण बाकीच्या आजूबाजूच्या सोसायट्यांसाठी जास्त त्याचा उपयोग होतोय, हे तर आम्ही स्पष्ट सांगतो। पण तरीही चला आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही धन्यवाद म्हणतो नगरपालिकेला की त्यांनी हा रस्ता बनवून दिला। पण नुसतं तुम्ही बाहेरच्या गेटपर्यंत तुम्ही जर का सुजलाम सुफलाम करता आणि आतमध्ये येऊन जर का बघताल तर अक्षरशः इथं पाय ठेवायला जागा नाहीये। ज्यावेळेस आम्ही विधी करायला येतो, आमचे पास्टर्स इथं विधी करायला येतात, तर आम्हाला अक्षरशः झाडं तोडून आम्हाला यावं लागतं, इतकी आमची इथलची परिस्थिती आहे। तर आजही प्रशासनाला जाग यावी आणि आज हे जसं मतदानाचं रणशिंग फुकलेलं आहे, तर जे कोणी प्रस्थापित असतील, निवडून येणारे असतील, आम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तर इथून पुढे सुद्धा तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे तुम्हाला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।